चौथ्या पेटीचं कोडं लवकरात लवकर सुटायला हवं. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पण ही चौथी पेटी आहे कुठे? विरोचकाच्या सिंहासनाखाली. म्हणजे तसा अंदाज आहे आमचा. त्यामुळे विरोचकाचं सिंहासन किंवा विरोचकाचं प्रतीक किंवा त्याबद्दल काही जरी माहिती मिळाली ना तर खूप बरं होईल. साहेब, बाईसाहेब विरोचक आहेत. त्यामुळे आपल्या आधी त्या पेटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता आपल्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत. एक तर काहीतरी करून बाईसाहेबांकडून माहिती काढायची किंवा मग त्या घराबाहेर पडल्या की त्यांचा पाठलाग करायचा. पण तरीही एक भीती उरतेच. लोकात स्पष्ट लिहिलंय की कोणत्याही दुष्ट शक्तीने जर का पेटीला स्पर्श केला तर खूप मोठा अनर्थ होईल. नेत्र, मला एक सांग, तुला जेव्हा संकेत येतात तेव्हा तुझ्या कंट्रोलमध्ये काहीच उरत नाही ना? काय झालं, तुम्ही असं का विचारताय? तूच म्हणतेस ना नेत्रा की देवी आई तुझ्याकडून गोष्टी करवून घेते म्हणून. हो, म्हणजे नेत्रा, देवी आई एक प्रकारची एनर्जी तुझ्या थ्रू चॅनलाइज करते. देवी ठरवते की तुला काय दिसणार आहे. देवी ठरवते की तू कशाबद्दल काय करणार आहेस ते. साहेब काय झालंय? नेत्रा, तो विरोचक सुद्धा आईला कंट्रोल करत असेल ना? म्हणजे तो आईचा एक डिव्हाइस सारखा वापर करतो असं म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार. काकू, नेत्रा, बिझी आहेस का? जरा बोलायचं होतं. येतेस का जरा? मी निघतोच आहे ऑफिसला. नेत्रा, आपण नंतर बोलूयात. तू बघ काकूचं काय काम आहे ते. साहेब, तुम्ही इथून थेट ऑफिसलाच जाणार आहात ना? म्हणजे बाईसाहेबांना भेटायला नाही ना जाणार? डिरेक्टली ऑफिसलाच जाणार आहे मी. प्रॉमिस. काळजी घ्या आणि कॉफी संपवा. चला काकू. काय बोलायचं होतं काकू? सर, रुपाली विरोचक आहे तर हे चिन्ह रुपालीच्याच कुठल्या तरी वस्तूशी किंवा गोष्टीशी संबंधित असेल का? मग सर्पलिपीमधल्या सिंहासन ह्या शब्दाचा संदर्भ काय? काकू काय झालंय? थांब, काकू मला एकदा सांगा तरी. सांगते. मला इंद्राणी मॅडम समोर विचारू दे. नेत्रा, आपल्या घरात नक्की काय चालू आहे? गेले काही दिवस काहीतरी विचित्र घडतंय आपल्या घरात. तुम्हा दोघींवर विश्वास ठेवून जे काही घडतंय ना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही. पण आज मी जे काही ऐकलंय ना ते ऐकल्यानंतर मी तरी शांत बसू शकत नाही. पण झालंय काय? काय झालंय नक्की? काय ऐकलं तुम्ही? मी शेखर भाऊजींना बोलवायला गेले होते तेव्हा रुपाली म्हणाली की ती राक्षस आहे. नेत्रा, ती असं का म्हणाली? हा,
तुला कळतंय नेत्रा, हे हे नॉर्मल नाहीये. त्या नक्की काय म्हणाला तुम्हाला? माझ्याशी बोलताना नाही म्हणाली ती. खरं तर ती कुणाशीच बोलत नव्हती. म्हणजे 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 ना ती ती जमिनीवर बसली होती अशी इथे. म्हणजे हे बघ ती अशी बसली होती आणि अशी खाली बघत कुणाशी तरी बोलत होती. म्हणजे मला असं वाटलं की ती कुणाशी तरी बोलतेय, पण मी जेव्हा दारातून बघितलं ना तेव्हा तेव्हा तिच्यासमोर कुणीच नव्हतं. म्हणजे कळतंय का तुम्हाला, ती बोलत होती, ती एकटीच बोलत होती. नेत्रा नेत्रा प्लीज मला सांग, हे हे सगळं काय चाललंय? रुपाली वहिनी असं का म्हणाली? ती ती राक्षस, ती हे काय प्रकरण काय आहे? नेत्रा आपण एका घरात राहतो, म्हणजे आपण एका राक्षसाबरोबर राहतो. रुपाली राक्षस आहे असं तिला वाटतंय. तिच्या मनात सतत असे काहीतरी विचार येत असतात, कारण तिला काहीतरी मानसिक आजार झालाय. घरात हे इतर कोणालाही माहित नाहीये. शेखर, अद्वैत आणि आम्ही दोघी त्यांना ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. हो काकू, मी तुम्हाला म्हणाले होते ना की जमेल तेवढं या सगळ्यापासून लांब राहा. ते ह्यासाठीच, कारण हे घरात जर सगळ्यांना कळलं ना तर मग रुपाली बाईसाहेबांना सुद्धा कळेल. आणि रुपाली बाईसाहेबांना मानसिक आजार आहे हे त्यांना कळू द्यायचं नाहीये. म्हणजे तसं डॉक्टरांनीच सांगितलं. काकू तुम्ही एक कराल का? आता यांना कळलंच आहे तर म्हणून म्हणते, घरात ही गोष्ट कोणालाच कळणार नाही ह्याची जबाबदारी तुम्हीच घेता का? म्हणजे जास्तीत जास्त सगळ्यांना या प्रकरणापासून लांब ठेवा. हो नेत्रा, पण रुपाली. काकू तुम्हाला माहिती आहे ना, घरात जर का एक गोष्ट सगळ्यांना कळली ना तर घरचं वातावरण बिघडेल. म्हणून म्हणते मी. मी 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 प्रयत्न करेन. आणि काही झालं, काही घडलं तर ते रुपालीला सांगू नका किंवा तिच्या समोर ह्याबद्दल काही बोलू नका. काहीही झालं तरी आम्हाला येऊन सांगा. कोणाशी बोलत असतील त्या? अद्वैत, तू पूर्ण दिवस साईटवरतीच आहेस ना? हो. मी घरातली गन आणली, ती हेड ऑफिसमधल्या लॉकरमध्ये ठेवून येतो. काय घरी गन नको, घरी रुपाली असते ती काही करू शकते म्हणून म्हणलं. आणि तूही सावध राहा, ती काही करेल. बाबा पण तिने काही केलंच नाही. तिने गन माझ्या हातात दिली, मला म्हणाली माझ्यावर गोळी झाड. मला मुक्ती दे, मला वाचव या राक्षसापासून. मला माहिती आहे, पण तुलाही आता कळलं ना रुपालीबद्दल. अरे ती तुझी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. बाबा मला वाटतं की आपण यावर जरा एकदा विचार करायला हवा.
आता कसला विचार? भाऊ, आता ती जे काही करतीये ते तिच्या कंट्रोलमध्ये नाहीये. मला असं वाटतं की तो विरोचक राक्षस तिला कंट्रोल करतो आणि तिच्याकडून हे सगळं करून घेतो. राक्षस कंट्रोल नाही करत आहे, तीच राक्षस आहे, तीच विरोचक आहे. बाबा, या लॉजिकनी बघायला गेलं तर मग नेत्रा आणि इंद्राणी आत्या त्रिनयना देवी आहेत आणि मी नाग आहे. त्रेतायुगातल्या कुठल्या गोष्टीशी संबंध जोडायचा, कुठल्या गोष्टीशी संबंध नाही जोडायचा, हे आपल्याला नीट विचार करून ठरवावं लागेल. रुपाली बाईसाहेब असं जमिनीवर बसून कोणाशी बोलत असतील? आणि जर समोर कोणी असेल तर ते केतकी काकूंना का नाही दिसलं? काहीच अंदाज नाहीये. रुपाली केतकी समोर म्हणून हे असं मुद्दाम नाटक करत नसेल ना? नाही आत्या, मला नाही वाटत तसं. काहीतरी आहे जे आपल्या लक्षात येत नाहीये. नाग. नाग? रुपाली बाईसाहेब नागाशी बोलत असतील? आत्या, तो नाग आता आपल्याला दिसत नाहीये, पण पण असं असू शकतं की रुपाली बाईसाहेबांना नाग दिसतोय. याचा अर्थ तो नाग घरातच आहे. आणि रुपाली म्हणाली होती ना की तो नाग तिचा गुलाम आहे, तिला मदत करतो. आपण लपवलेली पेटी शोधायला सुद्धा कदाचित त्या नागानेच तिला मदत केली असेल. आणि मी अधोक्षजला बघायला गेले तेव्हाही तिथे तो नाग होता. रुपाली बाईसाहेबांवर लक्ष ठेवायला हवं. त्या जर घराबाहेर पडल्या तर त्या नागाच्या मदतीने काहीही करू शकतात. असं होता कामा नये. काही झालं तरी रुपाली बाईसाहेबांना घराबाहेर नाही पडू द्यायचं आत्या. बाईसाहेब, बाईसाहेब, काकूमा, सासूमा गेल्या का नाश्ता करून? परत नाही येणार ना? मला माहित नाही, पण काय ग, काय झालं? काय काय नाही, मी बेडरूम मध्ये हो नाश्ता करते. फाल्गुनी, अगं पण सांगशील का काय झालंय ते? काय नाही. फाल्गुनी, केतकी, अगं आईंच्या रूम मधून कब्बशी वेळेवर उचलत जा, माशा बसत राहतात. कुठे चाललीस तू? बेडरूम मध्ये. कशाला? बस इथे एकत्र नाश्ता करू. बस बस, ये. केतकी, मला पण दे आणि तू पण घे, एकत्रच बसूया नाश्त्याला. बस. खान. तू पण घे ग. हो. काकू तू
काय झालं, मला शोधत होतीस का? बस एकत्र नाश्ता करूया. केतकी, तिला पण दे पोहे. हो. बस ग, आज खूप दिवसांनी माझ्या दोन्ही सुनांबरोबर एकत्र नाश्ता करण्याचा योग आलाय. बस. तू का शोधत होतीस? काम होतं का काही? नाही, तुम्हाला नव्हतं शोधत. अगं सांग, लपवायचं काय आता? आणि फाल्गुनी केतकी समोर काय लपवायचं सांग? काकू, आजीने नाश्ता केला? नाही, म्हणजे मी होते आईंच्या खोलीत, त्या आंघोळीला गेल्या. आल्यानंतर करते म्हणाल्या, म्हणून म्हटलं नाही झालाय. बस तू घे. हॅलो. नेत्रा, एक घोळ झालाय. काय झालं? अद्वैतला काय झालं काही कळत नाही. मला असं वाटतं की अद्वैतचा रुपालीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्वीसारखा होतोय. म्हणजे थेट नाही, पण इनडिरेक्टली तो रुपालीची बाजू घेत होता असं मला वाटतंय. म्हणजे जो मुलगा कालपर्यंत रुपालीला आई म्हणायला तयार नव्हता, आज काय झालंय काही कळत नाही. काही घडलंय का? नाही, काही कल्पना नाही. फोन उचलू की नको असं झालं असेल ना तुला? पावळटा, तुला फोन उचलावाच लागेल. तू काय, तुझा बाप पण उचलेल फोन. बोल. आधी सॉरी, तुला मी कामात डिस्टर्ब केलं, पण राहत नव्हतं रे, म्हणून फोन केला. काय झालंय? मी एकटी पडले आधी. मला भीती वाटते की काहीतरी घडेल. म्हणजे माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊन तो राक्षस माझ्याकडून काहीतरी करून घेईल अशी भीती वाटते मला आधी मला या राक्षसाच्या तावडीतून सोडव प्लीज. तो काहीतरी करून घेईल माझ्याकडून आणि मग माझ्या आपल्या माणसांना, आपल्या घरातल्यांना त्रास होईल. वाचव मला प्लीज, काहीतरी कर आधी. मला काहीतरी होणार आहे आधी. प्लीज एकदा आई म्हणून हाक मार प्लीज. शेवटचं आई म्हण आधी. मला काहीतरी होणार आहे. आई म्हणून हाक मार ना आधी एकदाच. सुखाने मरेन तरी. आई तू प्लीज शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय. नाही, काही नाही. हॅलो आई. आई